पण काळजी कोणीच करत नाही आहे या महायुती सरकारची. ज्यांनी काळजी व्हायची तेच एकमेकाचं थोपाड फोडण्याची भाषा करतात. आता हे सगळंच लोकांसमोर येतं आणि फडणवीसांना हस्तक्षेप करायला लागतो. फडणवीसांचं काय की त्यांच्या जवळच्या लोकांवर जर टीका केली तर ते एकदम त्याला प्रोटेक्ट करायला पुढे येतं. ठीक आहे, म्हणजे त्याला हे करावं लागतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंवर टीका करत नाहीत किंवा ते शरद पवारांवर टीका करत नाहीत. असं मंडळी महायुतीमध्ये चाललं आहे काय? 3 पक्ष आहेत. एकनाथ शिंदे यांची शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गट, हे 3 पक्ष याच्यामध्ये आहेत. आणि आमचं सगळं काही छान चाललं आहे असा दावा चालला आहे. त्यांचा दावा सातत्याने होतो आहे त्यांच्याकडनं, पण दररोज भांडणं होत आहेत त्यांचं. आता विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत डिसेंबरपर्यंत, कारण लाडक्या बहिणीचं मार्केटिंग योजनेचं मार्केटिंग करायचं त्यांना. सगळीकडे पोस्टर्स लागले, त्याच्यावर नाही श्रेयवादाची धडपड सुरू आहे. कुठे कुठे आमचाच फोटो लावला, त्यांचा फोटो लावला नाही. अजितदादा तर मुख्यमंत्री हा शब्द बाजूला टाकून ही केवळ अजितदादांची योजना आहे असं सांगतात. ANIला मुलाखत जी स्मिता प्रकाश यांना अजितदादांनी दिली त्यामध्ये त्यांनी ही मी योजना आणलेली आहे, मुख्यमंत्र्यांचा किंवा भाजपचा उल्लेख देखील अजितदादांनी केला नाही. मी आणली ही योजना असं ते म्हणाले. आणि मग महायुतीमध्ये श्रेयवादाची धडपड जशी सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे, त्याचप्रमाणे हाणामाऱ्या सुरू आहेत. बघा आज काय झालं. रामदास कदम जे शिवसेना म्हणजे शिंदे सेनेचे एक ज्येष्ठ नेते, ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात. उद्धव ठाकरेंबद्दल सुद्धा त्यांनी अश्लाघ्य भाषा वापरली होती, पातळी सोडून टीका केली होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाला आनंद झाला होता तेव्हा. पण तीच भाषा त्यांनी जेव्हा भाजपच्या विरोधात करायला सुरुवात केली आणि आपला तथाकथित स्वाभिमान दाखवायला सुरुवात केली, जो स्वाभिमान त्यांनी खरं तर प्रत्यक्षपणे भाजपच्या चरणीस घाण ठेवलेला आहे. आता ते शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते असं म्हणाले की आमच्या भागात विशेषतः कोकणामध्ये, आणि कोकणामधला जो म्हणजे गोव्यापर्यंत जो मुंबई गोवा हायवे आहे तो अतिशय घाणेरडा आहे. खड्डे ठिकठिकाणी पडलेले आहेत, काहीही काम झालेलं नाही आहे. शिवाय आमच्या इथे येऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री जे भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे निकटवर्तीय मंत्री आहेत, ते सतत येतात, रस्त्याची पाहणी करतात, खड्ड्यांची पाहणी करतात, चमकोगिरी करतात, प्रसिद्धी मिळवतात आणि काहीही करत नाहीत. त्यांना काढून टाका. ते अत्यंत म्हणजे बोगस मंत्री आहेत, ते त्यांना काहीही येत नाही असं रामदास कदम म्हणाले. याचं कारण असं आहे त्यांच्या दुःखाचं, तर त्यांचे चिरंजीव जे योगेश कदम आहेत रामदास भाईंचे, ते आमदार आहेत आता दापोलीचे, आणि त्यांच्या ठिकाणी येऊन सगळी कामं मी करतो, त्यांच्या मतदारसंघात अवतीभोवती येऊन, आणि सगळं श्रेय लाटतात आणि आपल्याला काही श्रेय मिळत नाही. उलट ते म्हणाले रामदास भाई की या रस्त्याचं काम अजिबात चांगलं चाललं नाही, इथे अनेक रस्तेसुद्धा बेकार आहेत आणि ही सगळ्या शिवाय आम्हाला खायला लागल्या. तेव्हा मी अमित शहांना मोदीजींना पत्र लिहून कळवले की यांना काढून टाका, आणि भाजप हे शिंदे सेनेला कमी करण्याचा तिथे प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणाले. एवढंच नव्हे तर रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे जे रायगडचे खासदार आहेत, निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, त्यांना पाडण्याचा आटोकाट प्रयत्न रवींद्र चव्हाणांनी केला. असे अनेक आरोप रामदास भाईंनी केले. तेव्हा मग रवींद्र चव्हाण चिडले आणि ते म्हणाले की वाटेल ते बोलू नका तुम्ही, म्हणजे वाटेल त्याचं बोललं तर तुमचं तोंड फोडू असं ते म्हणाले. हे थोपाड फोडू असं म्हणाले ते रामदास भाईंना, इतके ज्येष्ठ नेते त्यांना. ते म्हणाले की तुम्ही काय दिवे लावले, तुम्ही 15 वर्ष मंत्री होता, तुम्ही काय दिवे लावले, तुम्ही काय काम केलं, 30 वर्ष तुम्ही शिवसेनेचे नेते होतात आहात, तुम्ही काय दिवे लावले, काय पाजळलं तुम्ही, असं रवींद्र चव्हाण म्हणाला. आणि पुन्हा बोललं तर थोपाड फोडू. तेव्हा रामदास भाई म्हणाले, त्यांनी अशी भाषा वापरली की कोणत्या बाप काढला, एका बापाचे असाल वगैरे वाटेल ते वाह्यात भाषा त्यांनी वापरली. आणि तुम्ही सांगाल तिथे येऊ, मी हाणामारीवरती आले ते दोघंही, आणि हाणामारीवरती येऊन ते म्हणाले की रामदासभाई म्हणाले की दाऊदला मी घाबरत नाही, ते तुम्हाला काय घाबरू. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही अतिशय टिनपाट मंत्री आहात, तुम्हाला काढून टाकलं पाहिजे असं ते म्हणाले, आणि तुम्हाला काहीच किंमत देत नाही असं रामदासभाई म्हणाले. आणि रवींद्र चव्हाण अतिशय खवळलेले होते. थोपाड फोडण्याची भाषा एकमेकांच्या विरोधात, मी किती कुठल्या पातळीला आलेत भांडणं बघा. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की रामदासभाई हे वारंवार अशी भाषा करतात. गेल्या वेळेसुद्धा ते म्हणाले की ते म्हणजे त्यांच्या वाटेल ती टीका करतात, ते त्या टीकेला काही अर्थ नसतो, मुद्दा नसतो म्हणे. ते जेव्हा माझ्या मंत्रिमंडळात होते रामदासभाई, तेव्हाही ते वाटेल ते बोलायचे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाणांना प्रोटेक्ट केलेलं आहे. पण ते म्हणाले की हे सातत्याने सहन केलं जाणार नाही, कारण आमच्याही काही भावना तीव्र होऊ शकतात भाजपच्यामध्ये, आणि मी हे एकनाथ शिंदेंच्या कानी घालणार आहे. आणि याच्यातनं तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले की याच्यातनं मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करेन.
पण कोकणामध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये किती कटुता निर्माण झाली हे बघा. आता हे रामदासभाई हे सतत खवळतात, कधी रडतात, कधी आक्रोश करतात. आणि ते एकूण त्यांचं म्हणण्याची पद्धत अशी आहे की मला आणि माझ्या मुलाच्या मतदारसंघात कोणीही ढवळाढवळ करू नये, सर्व श्रेय आम्हाला द्यावं अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे, जे काय असेल ते असेल. आता रामदासभाईंनी अशा प्रकारची भाषा केल्यानंतर शिंदेसेना आणि भाजपमधले संघर्ष निकराला आला, टिपेला पोचला आहे, असंही आहे गोष्ट. दुसरे एक आमदार शिंदेसेनेचे आहेत, जे या इकडचे आहेत, आपल्या कोकणातलेच, म्हणजे महेंद्र थोरवे. त्यांनी, तुम्हाला आठवत असेल तर, विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाचे जे मंत्री दादा भुसे त्यांना ते भिडले होते विधानसभेच्या बाहेर आणि म्हणाले होते आमची कामं का नाही होती. पण जाहीरपणे ते थोरवे आदिती तटकरे ज्या त्या भागातले आमदार आहेत त्यांच्यावर टीका करतात आणि सुनील तटकरे यांचा म्हणजे त्यांचा नेतृत्वाचा कडेलोट केला पाहिजे असं ते म्हणाले. आणि आम्ही सहन करणार नाही यांची दादागिरी, सुनील तटकरेंची. आणि या सुनील तटकरे यांच्यावरती तुफान टीका, तुफान हल्लाबोल महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे. यापूर्वी केला आणि आताही केला. तटकरेंना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तटकरे म्हणाले, जे मी प्रदेशाध्यक्ष आहे आमच्या पक्षाचा आणि थोरवे यांची काही लायकी नाही, म्हणजे पात्रता नाही आहे, मी त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही असं करून त्यांना कप पदार्थ लेखा लागले. तुच्छताने त्यांच्याबद्दल काही विचारूच नका मला. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे या लेवलला मी काम करतो, या महेंद्र थोरवे वगैरे यांना मी काही किंमत देत नाही असं ते म्हणाले. आणि थोरवे यांनी तर सांगितलं की आम्हाला त्रास देण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिथे सीट आहे त्याच्या विरोधात आम्हाला आमचा उमेदवार उभा करायला लागले. आणि त्यांनी एक नावही जे घोषित केलं, यांना आम्ही तिकीट देऊ, ते तिकडचे शिंदे सेनेचे काय विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख आहेत त्यांना. म्हणजे बघा ही किती कटुता किती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. अजून एक किस्सा घडला तो असा की अजितदादा पवार यांचा जी काही यात्रा चालू आहे, प्रचार यात्रा सुरू आहे, तिथे जुन्नरमध्ये भाजपच्या ज्या तिथल्या नेत्या आहेत त्यांनी अतिशय आक्रोश केला आणि म्हणे हे सगळं श्रेय स्वतःकडे लागतात, आम्हाला आमचा उल्लेखही करत नाहीत. म्हणून त्यांनी इतका म्हणजे आंदोलन केलं, घोषणा दिल्या दादांच्या विरोधात. तेव्हा दादांचे, अजितदादांचे जवळचे काय त्यांचे पट्टशिष्य म्हणता येईल असे अमोल मिटकरी म्हणाले की हे आम्ही काही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना याच्यात दखल घ्यायला लागली. दखल त्यांनी घेतली पाहिजे. फडणवीसांनी याच्यात बघावं आणि फडणवीसांनाच मी सांगतोय की तुम्ही बघा म्हणून. त्यावरती भाजपच्या आमदारांनी सांगितलं की म्हणजे जगदीश मुळीक जे मला वाटतं शहराध्यक्ष पुण्याचे होते आणि आता लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही होतं, ते म्हणाले की फडणवीस वगैरे या लेवलला तुम्ही बोलूच नका, म्हणजे त्यांचा कशाला उल्लेख करता तुम्ही, तुमची काय लायकी आहे म्हणून, तुमची उंची किती आहे असं ते म्हणाले. तेव्हा मिटकरी म्हणाले की माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. अशा लेवलला हे सगळं चाललेलं आहे. जोरदार टीका एकमेकांच्या विरोधात चाललेली आहे. नंतर जे ते एक महाराज आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यावरती त्याच्या विरोधात मिटकरांनी स्टेटमेंट दिलं, मिटकरींनी त्या साधू संतांच्या. तेव्हा एकनाथ शिंदेच म्हणाले की साधू संत जे आहेत त्यांच्या केसालाही मी धक्का लावून देणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. म्हणजे साधू संत या नावाखाली कोणी काय वाटेल ते भकलं, बोललं, धर्माधर्मामध्ये एक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही वादग्रस्त वक्तव्य केलं तरी साधू संत आहेत म्हणून आम्ही त्याला संरक्षण, ही भूमिका आहे शिंदेची. आणि अमोल मिटकरी हे म्हणतात की आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मानणार आहोत. त्यावरनं त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. आता या किती मतभेद 3 पक्षात आहेत बघा. आता नवाब मलिकांच्या अणुशक्ती नगर तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये अजितदादा गेले. तुम्हाला आठवत असेल की नवाबभाई जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती जेलमधनं बाहेर आल्याचे बसले तेव्हा सगळ्यांनी मीडियाने प्रश्न विचारले की हा काय प्रकार म्हणून. म्हणजे त्याच्या अगोदर जेव्हा नवाबभाईने विचारलं किंवा अजितदादांनी विचारलं की ते तुमच्या पक्षात आहेत का अजून किंवा तुमच्या गटात आहेत का, तेव्हा त्याला कुठलंही उत्तर, म्हणजे शरद पवारांच्या बरोबर आहेत का तुमच्या बरोबर, त्याला कुठलंही उत्तर ठोस ना नवाबभाई देत होते, ना अजितदादा देत होते, ना सुनील तटकरे देत होते. पण लोकांच्या लक्षात येत होतं ना, कारण अजितदादा त्यांना भेटायला गेले, मग नवाबभाई त्यांच्या एका मीटिंगमध्ये गेले, हे सगळं लोकांना दिसत होतं. आणि नवाबभाई बाहेर आल्यानंतर काहीच बोलत नाही आहेत, भाजपवरती काही टीका करत नाही. त्यांच्यावर लक्षात येतं की ते दबावाखाली आहेत, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे तडजोड म्हणून ते तिकडे गेलेले आहेत अजितदादा गटाच्या बरोबर. मग अजितदादा अणुशक्तीनगरमध्ये गेले तेव्हा नवाबभाई त्यांच्या स्वागताला होते. देवेंद्र फडणवीसांना विचारले की हा काय प्रकार, तुम्ही म्हणाला होतात की नवाबभाईंना महायुतीत जागा नाही, मग आता काय चाललं हे. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी अजूनही तीच भूमिका आहे नवाबभाईंबद्दल, किंवा दाऊदशी संबंध वगैरे असे आरोप ते करत होते ना देवेंद्र फडणवीस. काय झालं त्या आरोपांचं पुढे, नवाबभाईंवरती पुढे काही कारवाई झाली आहे का. पण आता ते एक प्रकारे महायुतीतच सामील झालेले आहेत. म्हणजे फडणवीसांनी असं बोलायचं की नवाबभाईंचं हे आम्ही खपून घेणार, खपून घ्यायला लागते, आम्ही ते दादांबरोबर आहेत. आता काय 2-3 महिने राहिलेले आहेत आता.
तेव्हा खपून घेणार नाही, आम्हाला सहन होणार नाही, आमची भूमिका तीच आहे. म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की नवाबाईंनी अजितदादांवर जायचं, फडणवीसांनी तसं स्टेटमेंट करायचं की त्यामुळे भाजपचे जे भक्त आहेत किंवा भाजपचे जे सपोर्टर्स आहेत, मतदार आहेत, त्यांनाही सांगता येईल की बघा आम्ही विरोध केला होता, मग तीही मतं मिळतील. नवाबाई दादांबरोबर गेल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती, तेव्हा मुंबईत काहीच मतं मिळत नव्हती, काहीही स्थान नव्हतं. जे होतं ते नवाबाईंच्या मतदारसंघात वगैरे काही अन्य ठिकाणी थोडंफार होतं. त्यामुळे नवाबाईंमुळे मुसलमानांची मतं मिळतील आपल्याला, असा अजितदादांचा हिशोब आहे. हे अजितदादांचं राजकारण साध्य होतं, इथे यांचं राजकारण होतं, पण दिसतंय लोकांना की एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत ते. अशी अनेक गोष्टी इथे आहेत की ज्याच्याबद्दल विचार करावा लागेल. मगाशी मी त्याचा उल्लेख केला, महेंद्र थोरवे, ते तर म्हणतो की सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत, राष्ट्रवादी विश्वासघातकी पक्ष आहे. आणि त्याचप्रमाणे श्रीरंग बारणे जे शिंदे सेनेचे मावळमधून निवडून आले खासदार, मतदान झाल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादी अजितदादा गटाने काहीही मदत केली नाही असं ते म्हणाले, दगा दिला, आमचा धोका दिला असं ते म्हणाले. मी बघा तिथेही त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत. आता जे राम सातपुते ज्यांचा पराभव सोलापूरला झाला, प्रणिती शिंदे यांनी केला, ते भाजपचे राम सातपुते तेही काहीतरी बोले मिटकरींना. तेव्हा आम्ही मिटकरींच्या टीकेवरती, भाजपच्या टीकेवरती सातपुते म्हणाले की आम्हाला अक्कल तुम्ही शिकवू नका, काहीतरी असं ते म्हणाले. मग मिटकरीने काहीतरी उत्तर दिलं त्यांना. मी तिथेही राम सातपुते जे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे विरोधात हे अशी त्यांच्यामध्ये खडाजंगी झाली. आता या सगळ्या गोष्टीत मी अतिशय जबरदस्त एकमेकांच्या विरोधात हाणामाऱ्या. मध्ये नितेश राणे यांनी काही धर्मांध वक्तव्य केल्यानंतर हसन मुश्रीफ म्हणाले, जे मंत्री आहेत राष्ट्रवादी अजितदादाकडे, ते म्हणाले की या नितेश राणेंना आवरा फडणवीसांनाच आवाहन केलं होतं, पण त्यांना काही आवडलं नाही त्यांनी. आणि जोरदार नितेश राणे वाटेल ते बोलत आहेत, वाटेल ते करत आहेत, आणि फडणवीस काही करत नाही. गृहखातं त्यांच्याकडे असूनही कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोचेल, शांततेला धोका पोचेल असं वक्तव्य करून सुद्धा नितेश राणेंना आवडलं जात नाही आहे. त्याच्याबद्दल हसन मुश्रीफ बोलतात आणि स्वस्थ बसतात. त्यांना जर खटकत असेल तर राजीनामा द्यावा त्यांनी, पण तेही त्याला द्यावं नाही. अजितदादा नितेश राणेंबद्दल एक शब्दही बोलत नाही. हे काय चाललं आहे काय? आता बघा की अजितदादा गटात तरी काय चाललं आहे. आता नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या गटात जाणार की नाही सतत बातम्या चालू आहेत. सुप्रियाताईंचा आज त्यांच्या मतदारसंघात तिथे आज एक कार्यक्रम झाला, तिथे नरहरी झिरवळांची बॅनरवरती फोटो लावलेले होते. याचा अर्थ झिरवळ यांची भूमिका संशयास्पद आहे. म्हणजे झिरवळ हे महायुतीच्या विरोधात एक प्रकारे कारवाई करत आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे महायुतीत काय 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 कुठे भांडणं चालू आहेत. आता बघा हे कपिल पाटील जे भारतीय जनता पक्षाचे मंत्री होते, केंद्रीय मंत्रिमंडळ भिवंडीचे, ते भाजपचे राष्ट्रवादीतनं तिथे आलेले, पण यावेळी त्यांचा पराभव झाला लोकसभेला. आणि किसन कथोर हे त्यांच्याच पक्षाचे जे आमदार, त्यांनी माझे पाय ओढले, त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूप असला वगैरे भाषा त्यांनी केली कपिल पाटलांनी. आता हेच कपिल पाटील जे पराभूत झाले, जे केंद्रीय मंत्री होते, ते काय म्हणतात बघा. महायुतीच्या बैठकीत ते म्हणाले की विधानसभेत प्रमुख नेत्यांची तोंडं एकमेकाच्या विरोधात आहेत. म्हणजे केवळ भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये अंतर्गत हाणामाऱ्या आहेत, शिवाय महायुतीतली तोंडं. आणि हे असं आता विधानसभेला तरी हे असं होता कामा नये असं ते म्हणाले. कपिल पाटील पुढे म्हणतात की 2.25 वर्ष आपण राज्यात सत्तेवरती आहोत, पण अजूनही सांगायला लागते की आम्ही काय कामं केलीत, म्हणजे हे सांगायला लागते. म्हणजे लोकांना त्या कामांचा परिणाम जाणवत नाही आहे, सांगायला लागतं, प्रचार करायला लागतो, जाहिरातबाजी करायला लागते असं कपिल पाटील त्यांच्याच पक्षाचे लोक, त्यांच्याच पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री राहिलेले, ते महायुतीला म्हणजे भाजप, शिंदे सेना आणि अजितदादा गटाला बजावतात. मग गणेश नाईक काय म्हणतात, जे शिंदे याचे भाजपचे आमदार, नवी मुंबईतले सम्राट, जे राष्ट्रवादी म्हणजे शिवसेनेतनं राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आले, ते गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेंच्या सरकारविरोधात टोप टाकतात. हे चिकार कंत्राटांमध्ये काय काय घोळ केले जात आहेत, कशा भ्रष्टाचार सुरू आहे, तुफान, अशी टीका करत आहेत. ते म्हणाले की मायक्रो लेवलला म्हणजे तळ पातळीवरती लोकांचं युतीवरचं प्रेम कमी झालेलं आहे असं गणेश नाईक म्हणतायत, शिंदे हे जे भाजपचे. आणि हा आपण ज्या चुका करतोय त्याचा हा परिणाम आहे असं ते म्हणतात. म्हणजे बघा भाजपचा नेता गणेश नाईक हे मोठे नेते, शिवसेनेचे तर मोठे नेते होते, आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात त्यांचा राग आहे. शिंदेंना ते सिनियर होते, मोठे सिनियर आहेत, आणि आता शिंदेंची दादागिरी सहन करायला लागते म्हणून ते संतापलेले आहेत अतिशय. त्यामुळे ज्यावेळी जी राजन विचारे आणि यांची जी लढाई झाली ठाण्यातली लोकसभेची, त्या लोकसभेच्या वेळी गणेश नाईकांनी मदत केली नाही किंवा करणार नाहीत असंही जाहीर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं.
आणि मग ते बाबा पुता करायला लागला होता, तुम्ही मदत करा म्हणून नरेश म्हस्केंना, असं झालं होतं. पण प्रचंड कटुता तिथे आहे शिंदे सेना आणि गणेश नाईक यांच्यामध्ये. आता बघा इंदापूरला काय की इंदापूरला हर्षवर्धन पाटील आहेत जे काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेत. बघा त्यांना संधी मिळत नाही आहे आणि त्यांना निवडणूक लढवायचे, पण तिथे दादा गटाचे जे माजी मंत्री दत्ता भरणे त्यांना तिथं निवडणूक लढवायची. त्यांच्या हाणामाऱ्या सुरू आहे तिथे. अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांचे तर संबंध चांगले नाहीच आहेत. लोकसभेच्या वेळी काहीतरी फडणवीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मी ती हाणामारी. आता इथे बघा कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील आहेत जे निवडून आलेले. यावेळी गेल्या वेळी मेधा कुलकर्णींना डावलून चंद्रकांतदादांना कोल्हापुरातनं पुण्याला आलं म्हणून पुणेकर नाराज होते, पण ते आले आणि आता मेधा कुलकर्णींनाचा राग त्यांना राज्यसभा देऊन तो कमी केला, तो त्या निवडलेत आता. पण कोथरूडमध्ये दादा गटाचे जे दीपक मानकर आहेत, हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे पुण्यात, तुम्हाला माहिती. त्यांना तिथनं निवडणूक लढवायची, तिथे हाणामाऱ्या सुरू आहेत. आता अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की एका गटाच्या आमदार जरी असला, समजा आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत, समजा आता बघा राधानगरीचं बघा की प्रकाश आंबेडकर हे तिथले शिंदे सेनेचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात जे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांचे माजी आमदार KP पाटील ते दादा गटात आहेत, पण त्यांना आता वाटतं की आपल्याला संधी मिळणार म्हणून ते महाविकास आघाडीच्या दिशेने चालले आहेत अशी चर्चा आहे. नांदगावला काय नाशिक जिल्ह्यात शिंदे सेनेचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत छगन भुजबळ आणि त्यांच्यामध्ये स्वतःचे वादविवाद झाले होते, जाहीर वक्तव्य करण्यात आले होते, आरोप प्रत्यारोप सुरू होते. हे जे कांदे आहेत त्यांना पुन्हा लढायचं आणि भुजबळांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी म्हणजे त्यांचा मुलगा असेल पुतणे असेल कोणाला तिथं निवडणूक लढवायची म्हणून त्यांच्यामध्ये तिथे हाणामाऱ्या सुरू आहेत, त्यांच्यामध्ये चिकार स्पर्धा सुरू आहे तिथे. असं प्रत्येक बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी महायुतीमध्ये महाभांडणं सुरू आहेत. आपण हे लक्षात ठेवा की यामध्ये सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं की हसन मुश्रीफांचा उल्लेख केला, तर हसन मुश्रीफ आणि तिथे फडणवीसांच्या जवळचे समरजित घाटगे ते सतत हसन मुश्रीफांवर टीका करत असतात, त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या तिकडे सुरू आहेत. म्हणजे आता याच्या युतीमध्ये जरी कितीही गप्पा मारल्या तरी युतीमध्ये मतभेद सातत्याने समोर येतात आणि आता तोंड फोडण्याची थोपाड फोडण्याची भाषा सुरू केली जाते आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे एकमेकामध्ये जो जिव्हाळा असायला पाहिजे, सौहार्द असायला पाहिजे, तो अजिबातच नाही, पण एकमेकाच्या गचांड्यात पकडले जात आहेत असं आपल्याला दिसतं. आता याच्यावरनं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. याचा निष्कर्ष काय? निष्कर्ष असा आहे की 3 पक्ष जेव्हा एकत्र आले त्यामध्ये फडणवीसांनी काय केलं की शिंदे आणि अजितदादा गट हे फोडून आपल्याबरोबर आले. त्यामध्ये वैचारिक तर काही एकमेकाचं नातं नाहीच आहे. फडणवीस महाविकास आघाडीवरती टीका करताना काय म्हणायचं की 3 चाकी रिक्षा ती 3 दिशांना जाते भरकटते आणि ती बंद पडणार आहे, पण ती बंद पडली नाही. ती फडणवीसांनी ती बंद पाडली. केंद्राच्या आणि तपास यंत्रणांच्या मध्ये पक्ष फोडले आणि अशा प्रकारचं सरकार स्थापन केलं पक्ष फोडून. मग हे पक्ष हे जे सरकार आहे ते आता 3 चाकी रिक्षा ही नाही का? ते ही 3 चाकी रिक्षा नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पण काळजी कोणीच करत नाही आहे या महायुती सरकारची. ज्यांनी काळजी व्हायची तेच एकमेकाचं थोपाड फोडण्याची भाषा करत आहेत. आता हे सगळंच लोकांसमोर येतं आहे आणि फडणवीसांना हस्तक्षेप करायला लागतो. फडणवीसांचं काय की त्यांच्या जवळच्या लोकांवर जर टीका केली तर ते एकदम त्याला प्रोटेक्ट करायला पुढे येतं. ठीक आहे, नेत्याला हे करावं लागतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंवर टीका करत नाहीत किंवा ते शरद पवारांवर टीका करत नाहीत असं आडून भाजपवाले म्हणत असते. एकनाथ शिंदेंबद्दल आता काही बोलत नसताना मनोज जरांगे पाटील हे फडणवीसांवर सातत्याने टीका करतात आणि फडणवीसांनी आमचं आरक्षण रोखून धरलेलं आहे. सगळे सोयरेचा मुद्दा त्यांच्यामुळे पुढे गेलेला नाही आहे, ते त्याच्यामध्ये काड्या घालत आहेत. मग ते संभाजी भिडे असतील किंवा वेगवेगळे लोक जे असतील, प्रसाद लाड, दरेकर, या सगळ्यांना फडणवीस पुढे करतात आणि फडणवीस काड्या घालत आहेत असं मनोज जरांगे म्हणतात सतत. फडणवीसांनी त्यांना आव्हान देताना असं म्हटलं की मी जर मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणली असेल, हे जर तुम्ही सिद्ध केलं की हे स्वतः एकनाथ शिंदेंनी जर म्हटलं, तर मी मंत्रिपदाचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. एवढंच नाही, मी राजकारण संन्यास घेईन असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांना काय सुचवायचं? जरांगे पाटील जे बोलत आहेत ते एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावरनं बोलत आहेत असं त्यांना म्हणायचं. शिंदे साहेब जर असं म्हणाले तर